वरती आपल्याला पाहायला मिळेल रोहित. पहिला चेंडू टाकला जातोय राईट हँड उर्ध्व विकेटचा मारा. पहिला चेंडू अतिशय वेगानं. चेंडू काही वेळासाठी हवेत जरूर होता, परंतु त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं तर एक धाव घेण्यात यशस्वी झालाय. म्हणजेच काय तर एका धावाच्या रूपानं या ठिकाणी धावफलकाला सुरुवात झालेली आहे. शिंकर आणि त्याचबरोबर रोहितची जोडी मैदानाच्या आतमध्ये छान पद्धतीनं सुरुवात ते का पाहायचं आहे. हे षटक असणार आहे 3-3 षटकांचा सामना आणि त्याच्यामध्ये पहिल्या षटकाची जबाबदारी दिली अर्थातच देवा याच्या खांद्यावरती. पहिलं षटक हाताळताना बघायला गेलं तर लेफ्ट आर्म बॅटर आहे समोर रोहित. पहिला चेंडू अगदी बघायला गेलं तर गोलंदाजाचं कौतुक असणार आहे, कारण बघितलं त्याला रोहित कुठल्या चान्सवरती खेळतोय, कुठला स्टार्ट घेतलाय त्याने आणि त्याच वेळी त्याला थोडंसं बघायला गेलं तर मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. त्याच वेळी वाईटिश वारकर फसवलं गेलं आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच धर्तीवरला. यावेळी मात्र तो वाईट पंचाने घोषित केलाय, म्हणजेच दुसरी धाव या ठिकाणी धावफलकावर लागली गेली. 2 धावा धावफलकावरती आहेत. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित ABA चषक 2026 हा टुर्नामेंट आपल्याला बघतोय. रबर बॉल क्रिकेटच्या ऑन साईडला टर्न केलेला आहे. फिल्डर आहे डीपमधून प्रोटेक्शन देतोय. एक धाव वेगाने घेतली, दुसरी धाव मिळणार नाही आहे, कारण फिल्डिंग चांगली झाली आणि त्याच्यानंतर थ्रो जर बघितला तर तो देखील चांगल्या पद्धतीने केला आहे आणि त्याच्या जोरावरती आपल्याला पाहायला मिळालं तर तिसरी धाव देखील धावफलकावरती लागले आहे. या ओव्हरचं वैशिष्ट्य आहे 3 चेंडू टाकले, तिन्हीच्या तिन्ही चेंडू आत्तापर्यंत बघायला गेलं तर 3च धावा खर्च केल्यात. चांगलं षटक हाताळतोय देवा, नावाप्रमाणेच कामगिरी करतोय. यावेळी देखील आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. यावेळी मात्र हा चेंडू निर्धाव. आणखीन एक चांगला चेंडू आतल्या दिशेने येणारा चेंडू पाहायला मिळाला आहे आणि आणखीन एक डॉट चेंडूची ओव्हरमध्ये भरणा होतोय. ओहो हो केलाय, चेंडूला पाठवलंय. एक टप्पा चौकार. चौकार आलाय. आतापर्यंत रोखलं होतं, चौकार दिला नव्हता, षटकार दिला नव्हता, परंतु या चेंडूवरती खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवून चेंडूवरती राहिलाय देवा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार आहे. यावेळी ब्लॉक होल जरूर मारलाय, ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झालाय जरूर, परंतु यावेळी मिळेल ती फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेवरती समाधान मानवते. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आहे, म्हणजेच एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 8 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे, आपल्याला विनंती आहे. 15 मिनिटाची वेळ आपण दिलेली आहे, ती टिकटिक अजून चालूच आहे, याचं भान देखील आपल्याला ठेवायचं आहे. बरोबर 7 मिनिटं लागलेत पहिल्या षटकासाठी, म्हणजे आता आपल्याकडे थोडासाच वेळ बाकी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आला आणि पहिला चेंडू अमोल आलाय आणि अमोलचा पहिला चेंडू बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीनं त्यानं टाकलाय आणि तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फील्ड केलाय. अमोल भोजने यांनी चांगलं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या मध्ये. यावेळी राऊंड द विकेटचा मारा करतोय. हो यावेळी थोडंसं उसळी देण्याचा प्रयत्न डेड बॉल पंचाने घोषित केलाय. पुन्हा माघारी यावं लागेल, पुन्हा हा चेंडू नव्याने टाकावा लागेल. 1.1 असं ओव्हर झालेत आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय अमोल.
राऊंड द विकेटचा मारा करतोय. यावेळी उभ्या आडव्या बॅटनं लॉब केलाय. चेंडू खाली आहे. फिल्डर एक धाव वेगाने घेतली. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात यशस्वी झाला. या दोन धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. डबलचा आकडा आता मात्र धावफलकावरती लागला गेलाय. 3-3 षटकांचा खेळ आहे आणि त्याचमध्ये 1 ओव्हर आणि 2 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावफलकावरती आहेत. अमोल याचा पुढचा चेंडू. ओहो, यावेळी पुल केलाय, परंतु चेंडू कुठे जातो हे देखील महत्वाचं आहे. पंचांकडून इशारा कळवतीलच. एकच धाव. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हुक केला. फिल्डर आहे, त्याला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सहा धावा मिळत आहेत. चांगला चेंडू या ठिकाणी टोलवला गेलाय. खामोश होता आतापर्यंत, आता मात्र थांबायला तयार नाहीये. शंकर, जबाबदारी आहे शंकर याच्यावरती. मोठे फटके खेळतोय तो देखील, कशा पुढे घेऊन जातोय हे देखील महत्वाचं ठरणार आहे. हो, बॅट जशी फिरवली होती तसा मात्र फटका बसला असता तर नक्कीच एक चांगला फटका पाहायला मिळाला असता, पण बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू डॉट जातोय. शेवटचा चेंडू असावा या ओव्हर मधला. 17 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू अमोल याचा, समोर आहे शंकर. शॉर्टपिच चेंडू जरूर केलाय. फटका चांगला आहे, परंतु फटक्यावरती मिळेल ती फक्त आणि फक्त धाव 1. षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून आलाय. पहिलं षटक संपुष्टात, दुसरं षटक संपुष्टात आलंय. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती आहे. विदाऊट लॉस 18 धावा. धुरंधर 11 वाळवा आणि त्याचबरोबर कैलासवासीय पुंडलिक अण्णा वायगुडे स्पोर्ट्स या दोन संघांच्या दरम्यान सुरू असलेलं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. बघायला गेलं तर धुरंधर 11 वाळवा संघ सुरुवात थोडीशी अडकळत आहे. 2 ओव्हर 18 म्हणजे प्रति ओव्हर 9च्या सरासरी रन रेटनं यावेळी धावा करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कोल्हापूर जिल्ह्यातलं एक जबरदस्त नाव जे टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं घेतलं जात आहे, ज्या खेळाडूंना सातत्याने क्रिकेट खेळत आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पाडलंय, तोच गोलंदाज साहिल मोमीन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. ओहो, काय गोलंदाजी आहे. पहिला चेंडू तो पण देखील अगदी लेस्टमच्या बाहेर गेलेला आणि तो पंचाने वाईट घोषित केलाय. पुढचा चेंडू साहिल मोमीन यांचा, हुक केलाय. चेंडू खाली आहे. फिल्डर चांगला कॅच घेतला गेलाय. अनिकेत माने याच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय चेंडू. विकेट गमवावी लागली. पहिला झटका, पहिल्या विकेटचं पतन, माघारी परतावं लागतंय. 19 या विकेटवरती पहिली विकेट. विकेटचं पतन झालंय. याच दरम्यान क्रीडा रसिकांसाठी आणखीन एक खुशखबर. मेरी वेदर्स ट्रॉफी 2026 रबर बॉल टुर्नामेंट ओपन रबर बॉल टुर्नामेंट आहे. फर्स्ट प्राइज आहे ते 15,000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर ट्रॉफी असणार आहे आणि सेकंड प्राइज जे आहे ते 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. याच दरम्यान साहिल मोमीन यांचा सुंदर चेंडू अगदी बघायला गेलं तर बॅटरला बीट करून गेलाय आणि सिंगलचं डबलमध्ये कन्वर्ट होतं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र चुकलाय. 1 म्हणता, 2 म्हणता, 3 म्हणता, आता धावा किती वेचल्यात हे देखील महत्वाचं आहे. टोटल वाईट प्लस 3 धावा, टोटल 5 धावा. साहिल मोमीन यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होत आहे. न्यू बॅटर अभिजित आलाय. परंतु अभिजित फक्त थांबलाय. वाईट चेंडू पंचांनी घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडले गेले. साहिल मोमीन थोडीशी दिशा भरकटताना पाहायला मिळतोय.
कारण स्वतः लेफ्ट गोलंदाजी करतोय, परंतु लेफ्ट बॅटरच्या समोर मात्र थोडीशी धावपळ जरूर होती. यावेळी आडव्या बॅटनं लॉब करण्याचा प्रयत्न झाला आहे. फिल्डर आहे मिड विकेटला, 1 रन वेगाने घेतली. दुसरी रनचा प्रयत्न होतोय, दुसरी रन देखील पूर्ण होते. या 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली गेली. अजूनही या षटकामधले 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चेंडू आहे हवेत, फिल्डर आहे डी मधून प्रोटेक्शन देतो मिड विकेटला. 1 रन तोपर्यंत घेतली जाते आणि इथं मात्र थ्रो चुकीचा झाला. फिल्डर एसटी रक्षकाकडून झाली चुकी आणि धाव घेतली, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या रनाचा देखील मोह आवरलेला नाही आणि मोह के धागे आणि इथं मात्र विकेट गमवावे लागले. लालच, बुरी लालच आणि इथं मात्र विकेट गमवली. दुसरी विकेट गेली. 29 धावा धावफलकावरती आहे आणि त्यानंतर अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या आहे. आता 3 चेंडूवरती किती धावा होत आहेत हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या नॉन स्ट्राईकला आलाय, हवा आलाय आणि त्याच दरम्यान या बॅटरनं चेंडू हवेत आणि याच दरम्यान फिल्डरने घेतलाय आपल्या स्वतःच्या कबात. एक चांगला एफर्ट्स देखील पाहायला मिळालाय. माघारी परतावं लागतंय. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. 3 विकेट या ठिकाणी गेलेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. साहिल मोमीन चांगली गोलंदाजी करतोय. काही चेंडू वाईड नो बॉल टाकलेत जरूर, परंतु त्याच्यानंतर अगदी बघायला गेलं तर क्रिकेटमधला चांगला दर्जाचं गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावा जरूर गेल्यात 11, परंतु 2 विकेट आहेत खात्यात त्याच्या. पुढचा चेंडू साहिल मोमीन यांचा ओहो स्लॉट मध्ये होता, पाठवलाय प्लॉट मध्ये, जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. थोडीशी चुकी झाली आणि चुकीनंतर फलंदाजानं त्या चुकीला माफी देणार नाही असं सांगितलंय आणि याच दरम्यान आपण पाहायला मिळाला एक चांगला षटकार पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुल टॉच आहे. फिल्डर ला बीट करून चेंडू जातोय सीमा पार, आलाय चौकार. विशाल वायदंडे साहेब, आपण जो बॉल आहे तो कृपया आणायचा आपल्याला विनंती असणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 39 धावा. चला यानंतरचा सामना आहे तो प्रताप पारकर बॉस 11 आणि त्याचबरोबर याच्यात जो विन होणार आहे त्यांचा सामना होईल. त्यामुळं प्रताप पारकर बॉस 11 संघ सज्ज राहायचं आहे. या सामन्याच्या अगोदर आपण या सामन्याकडे जाऊया. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं विनंती असणार आहे. 40 धावांचं लक्ष यावेळी असणार आहे. ते कैलासवासी पुंडलिक अण्णा वायगुडी स्पोर्ट्स संघासमोर. धुरंधर 11 वाळवा संघ पहिल्यांदा सुरुवातीला वाटलं होतं की कमी धावसंख्या नक्कीच होईल, कारण पहिल्या 1-2 विकेट लवकर गेल्या होत्या. त्याच्यानंतर एक चांगलं टार्गेट सेट केलंय 40 धावा. म्हणजेच काय तर हा पाठलाग करत असताना नक्कीच थोडीशी दमछाक होऊ शकते. काय होते बघूया. अर्थातच धुरंधर 11 वाळवा त्याचबरोबर कैलासवासी पुंडलिक आणि वायगुडी स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. वाळवा संघाने आपली कामगिरी चांगली केली. त्यानंतर कैलासवासी पुंडलिक अण्णा वायगुडी स्पोर्ट्स काय करतो बघूया. सलामीची जोडी कोण मैदानात येते हे देखील महत्त्वाचं असणार आहे, कारण 40 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे आणि ते पार करण्यासाठी काय होतं बघूया.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालंय. अर्थातच आपण बघतोय टेनिसचा क्रिकेटमध्ये कोल्हापूरचं नाव साता समुद्रानं ज्यानं पार केलंय आणि सातत्यानं या खेळाडूनं दबदबा कोल्हापूर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून जातो. तोच आपल्याला अनिकेत माने एका साईडला पाहायला मिळतोय तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळेल ज्या खेळाडूनं सातत्यानं क्रिकेट खेळत चौकार आणि षटकारांच्या आतिषबाजीच्या जोरावरती आपल्या खेळीनं प्रभावित केलंय तोच हा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलरचं नाव दादा रंजन. रमजान पहिला चेंडू घेऊन आलाय अनिकेत मानेसाठी. हो चांगला चेंडू अगदी खोलवर पद्धतीचा याच्यावरती खेळून काढला ऑफ स्टंपला. अगदी बघायला गेलं तर ओहो चुकी झाली यावेळी. नजर हटी दुर्घटना घटी आणि हित मात्र चेंडूवरती लक्ष नव्हतं फक्त पळण्यातच होतं मग्न. विकेट क्रमांक पहिला झटका क्रमांक पहिला मिळतोय. अनिकेत माने पहिली एकच धाव घेतली आणि त्याच्यानंतर दुसरी रनच्या प्रयत्नामध्ये माघारी परतावं लागतंय. ही आहे क्रिकेट मधली खरी कसोटी कारण 40 धावा होते 39 धावा अजूनही विजयासाठी करायचे आहेत 17 चेंडू मध्ये. बॅटरची नावं सांगा कृपया. 2 बॅटर. स्ट्राईकला वैभव आहे आणि नॉन स्ट्राईकला किरण. वैभव किरणची जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चुकी झाली थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झाले त्याचाच फायदा घेतला. एक धाव वेगाने घेतली एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते अर्थातच 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 38 धावा अजूनही विजयासाठी करायचे आहेत. 16 चेंडू आणि 38 धावा असं लक्ष साधंसं बनलंय परंतु अनिकेत मानेची विकेट महत्वाची घेतली गेली आणि त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी करण्यासाठी सक्षम झाला. यावेळी चेंडू अगदी डिक्रिल झोन मध्ये जातोय पाहायला मिळते. आणखीन एक धावाचं पतन. एखादा चौकार षटकार मारावं लागेल कारण बघायला गेलं तर 3 षटकांचा खेळ आहे. 40 धावा करायच्या आहेत आणि त्याच्यामधल्या 3 धावा आता धावफलकावरती आहेत. अजूनही 37 धावा करायच्या आहेत. प्रत्येक चेंडू गणित रूप बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. फुलटा चेंडूचा घेतलाय समाचार. फिल्डरला बीट करून चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. चांगला चौकार मारलाय. अगदी बघायला गेलं तर इनसाइड आउट हा फटका आणि फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 4 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत. पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय परंतु चेंडू जातोय डिक्रोल झोन मध्ये एका धावेसाठी आणि याच दरम्यान सर्व क्रीडा रसिकांना आणखीन एक खुशखबर आहे. शेवटचा चेंडू झाल्यानंतर लगेच आपण त्या खुशखबरकडे देखील जाऊया. शेवटचा चेंडू आहे एक अखेरचा चेंडू. अखेरचा चेंडू स्लॉट मध्ये आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 12 या आकड्यावरती. 40 धावांचा पाठलाग करायचा होता त्यातल्या 12 धावा कंप्लीट झाल्यात म्हणजे अजूनही 28 धावा लांब आहे विजयापासून. चेंडू शिल्लक असतील 12 मध्ये बनवायचे आहेत 28 धावा. आणि मी खुश खबर बद्दल बोललो होतो. अर्थातच आपण बघतोय मेरी वेदर ट्रॉफी 2026 रबर बॉल टुर्नामेंट आहे. फर्स्ट प्राइज 15,000 रुपये आणि त्याचबरोबर चमचमणारी ट्रॉफी आणि त्याचबरोबर सेकंड प्राइज जे आहे ते असणार आहे 10,000 रुपये. याचबरोबर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मेरी वेदर ग्राउंड वरती नागाळा पार्क कोल्हापूर या ठिकाणी
आणि ही स्पर्धा सुरू होते 29 आणि 30 ऑगस्टच्या दरम्यान. तर आपण देखील या स्पर्धेला आपला भाग नोंदवू शकताय. त्यासाठी अंडे साहेब आणि त्याचबरोबर संदीप सर यांच्याशी आपण कॉन्टॅक्ट करू शकताय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती अजित यानं चकमा दिलाय, कारण 11 मध्ये आता 28 धावांची गरज आहे. अकरा मध्ये 28 धावांची गरज आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. पहिलं दुसरं षटक दिलं गेलंय. अजित याच्याकडे मोठा फटका समोरच्या दिशेने टोलवला गेलाय. दोन फिल्डर आहेत. एक रन वेगानं काढली गेली आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. या ग्राउंडचा जर विचार केला तर या ग्राउंडवरती क्षेत्ररक्षकासाठी चांगली मुभा आहे आणि तेच आजच्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आजचा दिवस देखील तसाच गेलाय, ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये खूप वाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण या मैदानावरती करू शकताय एकदम बिंदासपणे. आणि हा स्वॉट मध्ये फटका अगदी ओव्हर पिच चेंडू होत आणि त्याच्यावर धावा मिळतील फक्त एक. फटका चांगला जरूर होता, परंतु त्या फटक्यावर म्हणावा तसा जी साईडला जायला पाहिजे होता त्याच्यावरती गेलेला नाही आहे. एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. 9 चेंडू, अजूनही 26 धावांची गरज आहे. फटकेबाजी मोठी करण्याची ताकद ठेवली. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फिल्डर खाली आलाय बॉलच्या आणि चांगला झेल देखील घेतलाय आणि विकेटचं देखील पतन झालंय, म्हणजेच दुसरे विकेट या ठिकाणी मिळते. 2 बाद 14 धावा. कैलासवासीय पुंडलिक अण्णा वायगुडे स्पोर्ट्स थोडंस अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. अनिकेत माने त्याची विकेट गेली, त्याच्यानंतर आता आणखीन एका विकेटचं पतन होतंय. म्हणजेच काय तर महत्वाचं थोडंसं सुरुवातीची आघाडीची जी फळी आहे थोडी विस्कटताना पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. बॅटर नेम नो बॅटर नेम प्लीज. मयूर आलाय. मयूर आलाय आणि मयूर चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. जरूर एक्स्ट्रा कव्हरला एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालंय आणि त्याच दरम्यान जर बघायला गेलं तर एक धाव आली. 7 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. कैलासवासी पुंडलिक अण्णा वाईंगुडे स्पोर्ट्स यांच्या दरम्यान आता थोडंसं बॅकफुटवर गेला. हा चेंडू स्लोवर पद्धतीनं अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिर राहतोय. षटक क्रमांक संपुष्टात येते. अर्थातच दुसरं 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. विजयासाठी आता 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. सहा मध्ये 25. चला लगेच फटाफट सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल आपल्याला वेळ जाऊ द्यायचे नाहीयेत. बॉलरचं नाव सांगा. कृष्णा. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या षटकाची जबाबदारी आहे. 6 मध्ये 25 धावा डिपेंड करण्यासाठी कृष्णाकडे जबाबदारी आहे. पहिल्या चेंडूवर थोडासा चुकीचा फटका पाहायला मिळालाय. जरूर फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न झालाय, परंतु बॅटचा आणि बॉलचा म्हणावा तितका संपर्क झालेला नाही आहे आणि त्याच्याच मुळे आता पाहायला मिळालं ते म्हणजेच काय तर एक धाव आली. शेवटचे 5 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर फटक्यांची गरज बनली गेली. यावेळी स्लॉट मध्ये ओपी चेंडू फिल्डरला बीट करून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी गर्दी में गर्दी आणि हा षटकार. शाळेच्या मुलांना विनंती आहे कृपया की आपण बाळांनो थोडस बाहेरून चला, जेणेकरून बॉल समजा चुकून वेगानं आला तर फिल्डरला देखील काही करता येणार नाहीये. त्यामुळे थोडंसं लांबून चला.
पुढचा चेंडू कृष्णा याचा पुन्हा एकदा ओर पिच शॉर्ट पिच चेंडू होता जरूर आणि इथं मात्र कॅच बनलाय आणि चांगला झेल याच दरम्यान घेतला गेलाय. शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, एक संधी होती षटकाराची आणि त्याच दरम्यान आपण बघायला गेलं तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय साहिल मोमीन. हो साहिल मोमीन आलाय, तो हुक केलाय चेंडूला परंतु चेंडू खाली आहे, फिल्डर आलाय तसा माघारी परतावं लागेल. शून्याचा चष्मा घालून पुन्हा एकदा माघारी परततोय साहिल मोमीन. मोठी धावसंख्या उभारायची होती, 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज नक्कीच होती परंतु इथं मात्र आता 2 मध्ये 18 धावांची गरज आहे. देवाकडे धावा करण्याची वेळ सध्याच्या घडीला आपल्याला करायला लागते कारण एखादा नो बॉल आणि 3 षटकार येऊ शकतात का. अमोल भोजने एंटर झालेत मैदानाच्या आतमध्ये पण यायला खूप उशीर झालाय का कारण 2 मध्ये 18 धावांची गरज आहे. हा ग्राउंडिंग शॉट आहे जरूर, फिल्डर आहे डी मधून प्रोटेक्शन देण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं बघायला गेला तर पॉइंटला चांगला फटका, त्याच्यावर मिळत आहेत ते 4 धावा. गरज होती याच्या फटक्यांची, अनुभवाच्या जोरावरती आपल्या पटक्याची मध्ये कसब दाखवली आणि का इतकी वर्ष आपलं नाव घेतलं जातं हे दाखवण्यात तयारी झाली. यानंतरचा सामना प्रताप पारकर बॉस 11 कर्णधार लगेच इथं यायचंय त्यासाठी. ओहो बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि इथं मात्र या मॅच मध्ये कैलासवासीय पुंडलिक अण्णा वाईंगुडे स्पोर्ट्स हार पत्करावी लागले तर धुरंधर 11 वाळवा संघ इथं विजयी झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याचबरोबर वाळवा संघाला विनंती असणार टॉस साठी लगेच यायचंय.